नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. जरा लक्षपूर्वक ऐका आणि मला सांगा उत्तर काय सापडतंय ते. तुम्ही एक विनम्र व्यक्ती आहात का? प्रश्न आहे, तुम्ही एक विनम्र व्यक्ती आहात का? आता विनम्रता ही अत्यंत महत्त्वाची असते. का महत्त्वाची असते? बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आपल्याला सगळंच येतं. पण तसं खरं नसतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला येत नाही. पण विनम्रता नसल्यामुळे ही भावना आपल्यात येऊ शकते. कुठे ना कुठे आपला अहंकार वाटू शकतो आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा पाहतो, की एकदा यश मिळालं, की दुसऱ्यांदा ते यश मिळत नाही लोकांना कारण ते घसरतात आणि पडतात आणि मग त्यांना पुन्हा उठता येत नाही. तर असं होऊ नये त्यामुळे विनम्रता ही अत्यंत महत्त्वाची असते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की जेव्हा तुम्ही विनम्र असता, लोकांना तुमच्याबद्दल एक आदर वाटतो. लोकांना तुम्हाला जवळ करून घ्यावसं वाटतं आणि म्हणूनच विनम्रता अत्यंत महत्त्वाची आहे. पण काही लोकांना असंही वाटतं, की विनम्रता ही आपल्यात असलेलं एक दुर्गुण आहे किंवा आपण त्याच्यामुळे कुठेतरी कमी पडतो किंवा लोक आपला गैरफायदा घेतात. तर कुठे ना कुठे या गोष्टी चुकीच्या आहेत असं मला वाटतं. कारण विनम्रता ही ताकद आहे. त्याच्यात कुठेच कमतरता नाही. पण त्या दृष्टिकोनातनं आपल्याला जर काम करायचं असेल, जर आपल्याला विनम्र बनायचं असेल, तर मात्र आपल्याला काही गोष्टी सातत्याने पाळाव्या लागतात, कराव्या लागतात. जेणेकरून आपल्यातली विनम्रता ही आपली ताकद बनू शकेल. तर आजचा आपला चर्चेचा विषय हाच आहे, की आपण विनम्र कसे बनू शकतो? विनम्रता याला इंग्रजीत बऱ्याचदा ह्युमिलिटी असंही म्हटलं जातं, की आपले पाय जमिनीवर टेकलेले असले पाहिजेत, जेणेकरून आपल्याकडनं चुका होणार नाहीत, जेणेकरून आपण इतरांना कमी लेखणार नाही आणि त्याचमुळे विनम्रता अत्यंत महत्त्वाची. तर आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून? सर्वप्रथम विनम्रता जर आपल्याला प्राप्त करायची असेल, तर त्यासाठी जितका आपण स्वतःचा विचार करतो, तितकाच इतरांचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. ज्याला आपण म्हणतो सहानुभूती दर्शवणं. आता सहानुभूती म्हणजे नक्की काय? की आपण ज्यांच्यासोबत संवाद साधतो, ज्यांच्यासोबत काम करतो, त्यांच्याही वतीने विचार करणं तितकंच महत्त्वाचं, की जर ही गोष्ट मी केली असती, तर मला कसं वाटलं असतं? माझा फायदा झाला असता की तोटा झाला असता? त्यामुळे आपण फक्त जेव्हा स्वतःचा विचार करतो, तेव्हा काळांतराने आपण कुठे ना कुठे स्वार्थी होऊ लागतो आणि हा मुळात एक मानवी स्वभाव आहे, की आपण कुठे ना कुठे स्वतःचाच विचार करतो. पण असं न करता जेव्हा आपण इतरांचाही विचार तितकाच करतो, त्यावेळेस आपल्या मनात स्वार्थ इतकं येत नाही. कारण तिथे दोन्हीकडनं आपण विचार करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे इतरांच्या दृष्टिकोनातनं विचार करणं, सहानुभूती दर्शवणं हा पहिला टप्पा आहे, जो आपण पार पाडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे की एखादं काम जेव्हा आपण करतो, त्याच्यातनं आपल्याला यश मिळू शकतं किंवा अपयश मिळू शकतं. जेव्हा आपल्याला अपयश मिळतं, तेव्हा मात्र आपण अगदी विनम्रतेने इतरांकडनं प्रतिक्रिया घेतो, की "काय चुकलं माझं जरा सांगा." पण बऱ्याचदा यश मिळाल्यानंतर असं आपण करत नाही. कारण आपल्याला वाटतं, की आपल्याला जर यश मिळालंय, याचा अर्थ आपण सगळंच व्यवस्थितपणे पार पाडलंय आणि म्हणूनच आपल्याला यश मिळालं. पण तसं कदाचित नसतं. जरी यश मिळालेलं असलं, त्यावेळेस देखील काही अशा त्रुटी असतात, ज्याच्यावर आपण अजून काम केलेलं नाही. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला यश मिळतं, तेव्हा विशेषतः इतरांचं मत घेणं, त्यांची प्रतिक्रिया घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ही इतर म्हणजे कोण? आपल्यासोबत काम करणारी मंडळी, आपल्या घरची लोकं किंवा आपले मित्र, भाऊ-बहीण, आई-वडील कोणीही असू शकतात. पण त्यांच्याकडनं त्यांचं मत घेणं, त्यांना विचारणं, की तुम्हाला काय योग्य वाटलं? कुठे कमी आहे असं जाणवलं? हे मला जरा सांगा. आणि प्रांजळ मत घेणं आणि त्याच्यावर काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं. जेणेकरून तुम्हाला कुठेच अहंकार येणार नाही आणि असं वाटणार नाही, की आपण सगळंच बरोबर केलं. कारण तसं कधीच नसतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे स्वतःला आव्हान द्यायला शिका. आता आव्हान द्यायला शिका म्हणजे काय? बऱ्याचदा आपण एखादं काम जेव्हा करतो किंवा तुम्ही नोकरी करता किंवा व्यवसाय करता किंवा तुम्ही खेळाडू आहात, कोणतेही काम करता. कालांतराने 5, 7, 10 वर्ष झाल्यानंतर ते काम आपल्याला सहजरित्या जमवायला लागतं. आपण त्या कामात पारंगत होतो आणि म्हणून आपल्याला असं वाटतं, की आता बास, आता मला सगळं येतं. पण ते खरं आहे का? तर मुळीच नाही. हां, तुम्हाला जे काम करायचं होतं ते तुम्ही शिकलात आणि त्याच्यात कौतुक आहे तुमचं. पण त्याच्या व्यतिरिक्तही बरीच अशी कामं आहेत, जी तुम्हाला अजूनही येत नाही. त्यामुळे स्वतःला वारंवार आव्हान देणं हे खूप महत्वाचं आहे. जेणेकरून अशी कामं करण्याचा प्रयत्न करा, जी तुम्हाला कठीण वाटतात. त्याच्यामुळे फायदा काय होईल? त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल, की अजून बरंच काही शिकायचं बाकी आहे. आणि ही जी भावना आहे ना, की अजून बरंच काही शिकायचं बाकी आहे, त्याच्यामुळे तुमचे पाय सदोदित जमिनीवर टिकून राहतील. आणि तुम्हाला कधीच असं वाटणार नाही, की आता आपल्याला सगळंच येतं. कारण ते खरं नाही. हे खोटं आहे आणि हे खोटं स्वतःला
वारंवार सांगू नये, त्यासाठी मात्र आपल्याला हे प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत. त्यामुळे कोणतंही असं काम, मग ते वैयक्तिक स्तरावर असेल किंवा तुमच्या व्यवसायाशी निगडीत असेल, करून पहा. जे तुम्हाला करायला कठीण वाटतं, म्हणजे तुम्हाला याची जाणीव देखील होईल, की आपण कुठे ना कुठे अजून कमी पडतोय, ही गोष्ट देखील आपण शिकायला हवी. चौथी महत्वाची गोष्ट, कोणताही असा प्रकल्प जिथे तुम्हाला मनापासून काम करावंसं वाटतं, त्याच्यात सामील व्हा. आता हा प्रकल्प बऱ्याचदा वैयक्तिक स्तरावरचा असू शकतो. उदाहरणार्थ, समजा तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे, तर ज्या मुलांना ज्ञान नाही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून एखाद्याला मदत करावीशी वाटते, तर ते करून पहा. जेणेकरून अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, जिथे तुम्हाला लोकांशी जाऊन संवाद साधावा लागतोय, अगदी तळागाळाच्या लोकांशी भेटावं लागतंय, त्यांची मदत करावी लागते. याच्यामुळे तुम्हाला हेही कळून येईल, की बऱ्याच तुमच्याकडे अशा गोष्टी आहेत, ज्या इतरांकडे नाहीयेत. है ना? त्याचबरोबर काहीही नसताना देखील लोक किती आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर कुठे ना कुठे हा जरा भाग तुम्हाला आध्यात्मिक वाटेल, पण हा आध्यात्मिक नाहीये. हा अत्यंत सरळ उपाय आहे, जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या मनस्थितीची जाणीव होईल. आणि म्हणूनच स्वतःचा अहंकार जर तुम्हाला कमी करायचा असेल, विनम्र बनायचं असेल, तर अशा गोष्टी करणं देखील तितकंच गरजेचं आहे, जितकं तुमचं इतर काम आहे. आणि 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला ही गोष्ट खूप आवडते, की दैनंदिन स्तरावर कोणतंतरी असं काम करा, जे तुम्हाला छोटं वाटतं, पण किचकट देखील वाटतं. उदाहरणार्थ, बऱ्याच लोकांना स्वतःचे बूट पॉलिश करणं हे आवडत नाही, किंवा शौचालय साफ करणं किंवा भांडी घासणं, अशी बरीच कामं असतात, जी आपल्याला टाकाऊ वाटतात. आपल्याला वाटतं, की हे काम मी नाही करणार, कारण हे माझ्या लायकीचं काम नाही, किंवा हे काम खूप छोटं आहे, किंवा ह्याच्यात माझा दर्जा कुठेतरी कमी होतोय. पण आपण हे विसरतो, की ही जी कामं असतात, त्याच्यात आपल्याला शारीरिक श्रम वापरावं लागतं. श्रमदान करावं लागतं. आणि त्याच्यामुळे होतं असं, की आपल्याला एक वारंवार एक संस्कार आपल्या मनावर होत असतो, की कोणतंही काम जे आहे ते छोटं नाही, लहान नाही. आणि म्हणूनच अशी कामं दैनंदिन स्तरावर करणं, सगळीच कामं केली पाहिजेत का? तर नाही. कोणतंतरी एक काम जे तुम्हाला वाटतं, की योग्य आहे, ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला ही जाणीव करून देऊ शकता, स्वतःच्या मनावर बिंबवू शकता, की हे काम लहान नाही आणि हे केल्यामुळे मी लहान होत नाही. असलं काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग अगदी तुम्हाला तुमच्या गाडीच्या काचा पुसायच्या असतील, तर तेही तुम्ही करू शकता. जे काम तुम्हाला आवडतं, पटतं ते करा. पण ह्याच्यामुळे फायदा असाही होईल, की जी माणसं ही कामं वारंवार करतात किंवा दैनंदिन स्तरावर त्यांना स्वतःच्या पोटापाण्यासाठी हे काम करावं लागतं, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील तुमचा तितकाच सकारात्मक होईल. त्यामुळे कोणताही काम छोटं आहे किंवा हीन आहे, असं तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळे हा पण एक प्रयोग आहे, तो तो तुम्ही नक्की अंमलात आणा आणि त्याच्याने तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकेल. तर ही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही वापरू शकता. कोणत्या 5 गोष्टी? सर्वप्रथम इतरांबद्दल सहानुभूती असणं महत्वाचं. फक्त स्वार्थी बनू नका, इतरांचाही विचार करा. दुसरी महत्वाची गोष्ट, इतरांकडनं प्रतिक्रिया घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की यश जरी लाभलेलं असलं, तरी काही त्रुटी आहेत, त्यांच्यावर काम करणं महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, याचा अर्थ स्वतःला वारंवार आव्हान द्यायला शिका. जेणेकरून तुम्हाला कधीच असं वाटणार नाही, की मला सगळंच येतं आता. चौथी गोष्ट, एखादा असा प्रकल्प असेल जिथे तुम्ही इतरांची मदत करू शकता, त्यांच्यासाठी काहीतरी करू शकता, ते करण्याचा प्रयत्न करा. आणि 5वी गोष्ट, दैनंदिन स्तरावर छोटी-मोठी अशी कामं करा, जिथे श्रमदान करावा लागतोय, जेणेकरून तुम्हाला त्याची लाज वाटणार नाही आणि तुमची विनम्रता काळांतराने फक्त आणि फक्त वाढत जाईल. तर याच 5 गोष्टी आहेत का? मुळीच नाही. याच्या व्यतिरिक्त देखील बऱ्याच अशा गोष्टी आहेत, ज्या तुम्ही अंमलात आणू शकता, त्याचा वापर करू शकता. आणि म्हणूनच मला तुमच्याकडनंही ऐकायला आवडेल, की तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय करण्याचा प्रयत्न करता. कदाचित तुमच्यापैकी बरीच मंडळी याच्यातली काही कामं सध्या करत असतील, पण लोकांना माहिती नसेल. त्यामुळे नक्की सांगा, की तुम्हाला कोणती कामं करायला आवडतात? कोणती युक्ती तुम्हाला वापरायला आवडते, जेणेकरून तुम्ही विनम्रता वाढवू शकता? माझं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया एक वेगळ्या विषयासोबत.